17 मे 2025 रोजी जेवण करून पंकज आणि सुरेखा शेतात कामाला लागले. सागर शेतात आले तेव्हा पंकज आणि सुरेखा काम करत असल्याचं पाहून त्यांना बरं वाटलं. दिवसभर ते शेतात थांबले आणि सायंकाळी घरी परतले. दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी सागर पुन्हा शेतावर गेले. दिवसभर पंकज आणि सुरेखा सोबत काम केल्यानंतर घरी जाताना त्यांना 1.5 वर्षाचा मुलगा कार्तिकची आठवण आली. गेल्या 2 दिवसापासून कार्तिक दिसला नाही असा प्रश्न सागर यांनी पंकज बागुल याला विचारला. तेव्हा पंकजने दिलेलं उत्तर सागर यांना गोलमाल वाटलं. म्हणून सागर यांनी आई सुरेखाला ती एकटी असताना कार्तिक बाबत विचारलं तर तिने दिलेलं उत्तरही सागरला पटलं नाही. दिनांक 28 मे 2025 रोजी सागर आपल्या शेताभोवती बांधावरून फेरफटका मारत असताना त्यांच्या शेताच्या एका बांधाला लागून मातीचा ढिगारा दिसला. तेव्हा त्यांना शंका आली. सागर गिरासे यांनी या मातीच्या ढिगाऱ्याबाबत सुरेखा आणि पंकजला विचारले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही कामाला लागल्यापासून तो मातीचा ढिगारा आहे. हे उत्तर सागर यांना पटले नाही, कारण दर 15 दिवसांनी संपूर्ण शेताला फेरफटका मारण्याची सवय सागर यांना आहे. पंकज आणि सुरेखा हे दोघे दिनांक 15 मे 2025 रोजी सागर यांच्या शेतात कामाला आले होते. त्या दिवसा अगोदर म्हणजे दिनांक 14 मे 2025 रोजी सागर यांनी आपल्या शेतावर चहूबाजूने फेरफटका मारला होता. त्यावेळी हा मातीचा ढिगारा त्यांना दिसला नव्हता. त्या दिवशी सागर संध्याकाळी घरी गेले, पण त्यांच्या डोक्यातून मातीच्या ढिगाऱ्याचा विषय काही केला जात नव्हता. दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी घर सोडल्यानंतर सागर यांनी सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला. तेथील पोलीस अधिकारी यांना त्यांनी घटनेची माहिती सांगितली. सागर गिरासे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन कापडनीस यांनी पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी आम्हाला त्या मातीच्या ढिगाऱ्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यांनी कायद्याच्या चौकटीत पंचनामा करण्याच्या हेतूने नायब तहसीलदार व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष पंच यांच्या उपस्थितीत सदर मातीच्या ढिगाऱ्याची माती उपसून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला. गावातील मजूर त्या ढिगाऱ्याची माती बाजूला करून खड्डा खोदत असताना पोलीस आणि इतरांची नजर चुकून पंकज बागुल याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण चाणाक्ष पोलिसांमुळे पंकजला पळून जाणे साध्य झाले नाही. त्याच्या पळून जाण्याच्या प्रयत्नाने सागर गिरासे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांची शंका बळावली. दरम्यान तो खड्डा पूर्ण खोदून काढला असता त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत लहान बालकाचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह कार्तिकचा असल्याची कबुली पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांनी दिली. आपल्या लहानशा 1.5 वर्षाच्या मुलाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सागर गिराचे हे लांबकानी गावात राहतात. लांबकानी शिवारात त्यांची शेती आहे. शेताची राखण करायला किंवा शेताची देखभाल करायला त्यांच्या शेतात सालगडी नव्हता. ते गेल्या काही दिवसापासून शेतमजुराच्या शोधात होते. हसते परहसते ते आपल्या शेतावर शेतमजूर हवा असा निरोप देत होते. दिनांक 15 मे 2025 रोजी सागर गिरासे हे आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी एक जोडपं आलं. दोघे एकत्र आल्याने ते दोघे नवरा बायको असावेत असा त्यांचा तर्क होता. ते जोडपे त्यांच्याकडे शेतावर राखणदार अर्थात शेतमजूर म्हणून काम मागण्यास आले होते. सोपस्कार म्हणून त्यांनी त्या जोडप्याची प्राथमिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. ते दोघे एकत्र आले होते. शिवाय त्यांच्याजवळ एक अंदाजे 1.5 वर्षाचे बालक होते. साहजिकच ते नवरा बायको असावेत असे सागर यांना वाटले. सागर यांनी आपल्या शेतावर या दोघांना कामावर ठेवायचे ठरवले, पण त्याआधी ओळख मागणे गरजेचे होते. म्हणून सागर यांनी त्यांना नाव गाव पत्ता विचारले असता
त्यांनी आपले नाव पंकज बापू बागुल आणि त्या महिलेचे नाव सुरेखा बापू सोनवणे असे सांगण्यात आले। सुरेखा बापू सोनवणे ही विधवा आहे। तिच्या नवऱ्याचे नुकतेच निधन झाले असून तिला 1.5 वर्षाचा मुलगा आहे। नवरा अकस्मात गेल्याने सुरेखा एकटी पडली होती। तिच्यावर मुलाची जबाबदारी आली होती। इकडे पंकजला दारूचे व्यसन असल्याने त्याची बायको त्याला सोडून गेली होती। तो एकटाच होता। याच दरम्यान त्याची सुरेखाशी ओळख झाली। दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज होती। दोघांनी एकत्र राहण्याचा व भविष्यात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। रामी शिवारातील सागर गुलाबसिंग गिरासे यांना शेतमजुराची अर्थात सालदाराची गरज होती। हे लक्षात घेऊन पंकज बापू बागुल आणि सुरेखा बापू सोनवणे ही आपल्या कार्तिक नावाच्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन काम मागण्यासाठी सागर गिरासे यांच्याकडे आले होते। काम मागण्यासाठी आलेल्या जोडप्यांची ओळख झाल्यानंतर सागर क्षणभर बुचकळ्यात पडले। व्यसनाधीन माणसावर भरवसा कसा ठेवणार, पण त्यांना आता मजुराची गरज होती। जबाबदारी टाकून बघू, जर विश्वास वाटला तर कायम करू, नाहीतर काढून टाकू असा विचार करून सागर यांनी पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांना आपल्या शेतातील शेडमध्ये राहण्याची व्यवस्था केली व कामाला जुंपून दिले। दिनांक 15 मे 2025 रोजी पंकज आणि सुरेखाने शेतात जाऊन काम केले। रात्री जागल्याची भूमिका साकारली। दुसऱ्या दिवशी दिनांक 16 मे 2025 रोजी दिवसभर दोघांनी शेतात काम केले। त्यांच्या कामाने सागर समाधानी होते। दिवसभर शेतात थांबून सागर सायंकाळी घरी गेले। रात्री पंकज आपल्या सवयीनुसार दारू प्याला। तोपर्यंत सुरेखाने स्वयंपाक करून ठेवला होता। पंकज घरी येताच त्याला भूक लागल्याने त्याने सुरेखाला वाढायला सांगितले। त्यावेळी सुरेखा त्याच्या 1.5 वर्षाच्या कार्तिकला भरवत होती। कार्तिकचं जेवण होईपर्यंत पंकजला धीर नव्हता। माझ्यापेक्षा तुला कार्तिकची अधिक काळजी असे म्हणत पंकजने सुरेखाला घाणेरडी शिवी दिली। त्याचा राग सुरेखाला आला। तिने सागरला फटकारत शिवी दिली। दोघांचं कडाक्याचं भांडण झालं। कार्तिक हा या भांडणाचा कारण ठरलं, म्हणून दारूच्या नशेतील पंकजने निरागस कार्तिकचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले। 1.5 वर्षाच्या निरागस कार्तिकच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्याने तो जागीच मरण पावला। कार्तिकचा आवाज कायमचा बंद झाला। आता मात्र पंकजची नशा खाडकन उतरली। त्याला दरदरून घाम फुटला। सुरेखाने टाळो फोडला। त्या निर्जन परिसरात मात्र तिचं रडणं ऐकायला कुणीच नव्हतं। रडून शांत झाल्यावर आता काय करायचं म्हणून सुरेखाने पंकजला प्रश्न विचारला। मी माफी मागतो, माझी चूक झाली, यापुढे अशी चूक होणार नाही। मालकाला म्हणजे सागर गिरासे यांना हे करता कामा नये, नाहीतर ते आपल्याला कामावरून काढून टाकतील असे पंकज सुरेखाला समजावणीच्या सुरात म्हणाला। मुलगा तर गमावून बसलो, शेतमालकाला कळलं तर कामही गमावावं लागेल ही भीती सुरेखाला वाटली व तशी तिने पंकजला बोलून दाखवली। सुरेखाच्या भीतीचा आधार घेत पुरावाच नष्ट करण्याचा म्हणजे कार्तिकचा दफनविधी उरकून टाकण्याचा प्रस्ताव पंकजने सुरेखासमोर ठेवला होता। सुरेखाजवळही दुसरा पर्याय नव्हता। कार्तिकच्या मृतदेहाचा दफनविधी आज नाही तर उद्या करावाच लागेल, पण काम गमावून बसण्यापेक्षा रातोरात कार्तिकचा दफनविधीचा एकमुखी निर्णय पंकज आणि सुरेखाने घेतला। शेतातील कुदळ फावडं आणि पाटी घेऊन दोघे सागर यांच्या शेताच्या बांधावर गेले। बांधाच्या कडेला त्या दोघांनी भला मोठा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात कार्तिकचा मृतदेह ठेवून वरून माती लोटून दिली। पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांचा कबुली जबाब शब्दबद्ध झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काबडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कार्तिकच्या मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला। सचिन कापडनीस यांनी निष्पाप कार्तिकचा तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवला आणि शेतमालक सागर गिराशे यांच्या फिर्यादीवरून पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांच्या विरोधात निष्पाप कार्तिकचा खून केल्याचा गुन्हा दाखल करून त्या दोघांना आता अटक करण्यात आली आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा
आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.